मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। पिन कोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। आमच्या संस्थेमार्फत माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही 2 यंत्र हे अभिमंत्रित करून सर्व काय सिद्धीसाठी सर्वांना विनामूल्य देत आहे। त्याबद्दल कुठलीही दक्षिणा आम्ही घेत नाही। फक्त आपल्याला काय करायचे आहे ते आता नीट समजून घ्या। आपल्याला 5 बाय 11चं पाकिट आणायचं आहे, त्याच्यावर आपला पत्ता लिहायचा आहे आणि साधी पोस्टाची 20 रुपयाची तिकीटं लावायची आहे। ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालायचं आहे, त्या दुसऱ्या पाकिटावर माझा पत्ता लिहायचा आहे, जो आता सांगितला तोच, आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवून द्यायचं आहे। हे पाकिट पाठवताना मात्र आपलं लेटर त्याच्यामध्ये अवश्य असायला हवं की आम्ही ही जी मागणी करतो आहे ही यंत्रसिद्धीसाठी करतो आहे, त्यात आपला मोबाईल नंबर लिहावा। असं असताना आम्ही, कारण माझ्याकडे अनेक पाकिटं अनेक समस्यासाठी येतात, म्हणून आपली पाकिट कशासाठी आले हे समजण्यासाठी यंत्रसिद्धी मागण्यासाठी आपण पाठवत आहोत हे त्याच्यात उल्लेख असायला हवा। ही यंत्र अभिमंत्रित केले असल्याकारणाने आपणाला कुठेही अभिषेक किंवा इतर पूजन करायचं नाही, परंतु ही काच फ्रेम करूनच लावायला हवी। लॅमिनेशन किंवा अशी चालणार नाही। ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ती बोलवावी, अन्य लोकांनी किंवा अन्य जणांनी बोलवू नये। ही सर्वांना दिसेल अशी लावायची। ऑफिसात लावा, उद्योगाच्या ठिकाणी लावा, कारखानदारीत लावा, दवाखान्यात लावा, विद्यालयात लावा, अकॅडमीत लावा, सर्व ठिकाणी ही लावा। आपलं जरी हे स्थान वेगळं असेल आणि घर वेगळं असेल तर आपण या स्थानातून घरी जातात, काही अशुद्धता सोबत येते, म्हणून घरात शुद्धता येण्यासाठी आपल्या घरातसुद्धा वेगळं पाकिट मागवून ही दुसरी यंत्र आपण मागवू शकतात। घरामध्ये सुद्धा पहिल्या हॉलमध्ये ही यंत्र लावायची। याला तुम्ही अगरबत्ती, गाईच्या तुपाचा दिवा, गुळाचा नैवेद्य, पुष्पहार असे घालू शकता। या लावण्याला दिशेला महत्त्व नाही, आपण एकाच जागी किंवा 2 जागी ही लावू शकतात। त्याचप्रमाणे ही आपल्या उंचीवर अशी लावा की आपल्याला त्या यंत्राच्या मंत्राखाली हात ठेवला जाईल आणि हात ठेवून आपल्याला तो मंत्र म्हटला जाईल। पहिल्या प्रथम मोठ्या यंत्राजवळचं मंत्र म्हणायचा, नंतर लहान यंत्राजवळचं म्हणायचं। आपल्याला सवड नसेल तर नुसता नमस्कार करायचा आणि मग निघून जायचं घराच्या बाहेर। आपल्याला काय कामात जायचं असेल, कामावरून आल्यावर पुन्हा नमस्कार करायचा आणि आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा। असो, आजचा कार्याचा विषय आपण श्राद्ध विषयच आहे। हा भाग 5वा आहे। हा 5वा आपण श्राद्धाची परिपूर्ण माहिती आपण या पित्तरपाठ्यात 15वाड्यात महालयाच्या याच्यामध्ये घेत आहोत। असं असताना प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। श्राद्ध दिन भाग 5वा। आपण आता पावे तो मातृगया पावतो त्याची माहिती पुष्कळ घेतली आणि पुष्कळ त्याबद्दल जाणून घेतलेले आहे। आता आपण पितृगयाबद्दल माहिती घेणार आहोत। बिहार प्रांतात पाटणा हे राजधानीचं ठिकाण आहे आणि तिथून 100 किलोमीटरच्या दूरवर पितृगया स्थान आहे। फाल्गुन नदीचे किनाऱ्याजवळ हे पितृगया स्थान आहे। फाल्गुन नदीला श्राद्धाच्या नदीच्यामध्ये फार महत्त्व आहे। या ठिकाणी श्राद्ध मात्र केव्हाही करता येते, परंतु तिथी आणि निधनाची वेळ हे आपण पाहणं महत्त्वाचं आहे। अधिक महिना गुरु असतं, सिंह राशीत गुरु असताना देखील पितृगयामध्ये श्राद्ध करता येते। आपल्याला या ठिकाणी 365 दिवसापैकी कुठल्याही दिवशी श्राद्ध करता येते हे लक्षात घ्यावं। याशिवाय मेष राशी, कन्या राशी, धनुराशी, कुंभ राशी, मकर राशी, मीन राशी यात ज्या वेळेला रवी येत असतो हे फार महत्त्वाचं आहे। ह्या असं जर केलं तर आकाश, पाताळ, पृथ्वी या तिन्ही लोकात श्राद्ध केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते। प्रत्येक वर्षी भाद्रपद पौर्णिमापासून तर भाद्रपद अमावस्या ह्या कालावधीत पितृपक्ष म्हटला जातो। मनुष्य पितरांसाठी तर एकमेव हा काळ आहे, परंतु मातेचे श्राद्ध पण ह्याच ठिकाणी करता येत असले तरी सर्वप्रथम मातेचे श्राद्ध आपल्याला गया गुजरात येथे करूनच नंतरच पितृगयास्थानी करायला हवे असते। अनेक वेळा मातृनिधनाची तिथी न पाळता पितृनिधनाच्या दिवशी मातापिताचे श्राद्ध अनेक जण करत असतात,
परंतु ते व्यवहाराला आपल्याला पटत नाही, मनाला पटत नाही. व्यवहार व पैशाच्या लोभाने पुजारीगण असे करत असले तरी स्त्रीचे मरण हे वेगवेगळे असते. सौभाग्यवती मरण, विधवा मरण, निपुत्रिक मरण, कुमारिका मरण असे अनेक प्रकार, अपघात मरण, ॲक्सिडेंट मरण, आत्महत्या मरण असे अनेक प्रकार आहे. घटस्फोटानंतरचे मरण असे पण आपण त्यात बघावं लागते. म्हणून निधनाची तिथीनुसारच त्यांचे श्राद्ध करावे. पितृशास्त्र तिथीवर मातेसाठी आपण घास अर्पण करू शकतात, श्राद्ध नाही. सर्वात अधिक पुरुषांसाठी पितृगया स्थान हे सर्वश्रेष्ठ स्थान मानले जाते. गरुड पुराणात पितृस्थानाचा वारंवार उल्लेख येतो. श्रद्धातीर्थस्थान म्हणून याला मानलं जातं आहे आणि मान्यता पण आहे. मत्स्य पुराणात पितृतीर्थ म्हणून पितृस्थानाचा पितृगयाचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. या पितृस्थानी केलेले श्राद्धात स्मृतिश्राद्ध म्हटले जाते. पूर्वी पितृगयाला 30 ते 65 ठिकाणी श्रद्धावेदी होत्या. आता त्या जीर्ण झालेल्या आहे, काही अस्तित्वात नाही. 50 अस्तित्वात आहे, आज किती असेल हा एक प्रश्नचिन्ह आहे. विष्णुपद, फाल्गुन नदी व अक्षयवट या ठिकाणी महत्त्वाच्या भूमिका पार पडत असतात. इथेच आपल्याला श्राद्ध दर्शन घ्यायचं असते. हे सर्वाधिक प्रचलित आहे. पितृगयाचा परिसर हा संपूर्णपणे 5 किलोमीटरचा आहे. याच्यात विविध ठिकाणी विविध मंदिरं पण आहेत. पितृगयात आपण श्राद्ध केले तर आपले 101 घराण्याचे शुद्धता आपल्याला प्राप्त होत असते. 7 पिढ्याचे श्राद्ध यात होत असल्यामुळे त्याची तृप्तता पण आणि त्याची पुण्याची प्राप्ती पण आपल्याला होत असते. असे असले तरी पितृपक्षात आपले निधन झालेले पितृगण, मातृगण पृथ्वीवर येतात. त्यांचे स्वागत करण्याचा म्हणजे श्राद्ध करण्याचाच हा विधी आहे. आपण आनंदाने या ठिकाणी श्राद्ध करा, परंतु त्यांच्या स्मृती जागवूनच करा. आपणास भेटीस येत असतात आणि आपल्याला त्यांना भेट द्यायची असल्यास श्राद्ध करूनच देत असतात. अशी भेट मातृपितृ निधनाच्या त्यांच्या आत्म्याची होत नाही, हे लक्षात घ्या. आपली खरी श्रद्धा असेल, आपण त्यांच्या इच्छा सर्व पूर्ण केल्या असतील तर आपणास त्यांची अनुभूती नक्कीच येते. आपणासाठी ते संवादसुद्धा साधतात आणि आपल्याला काही समस्या असल्या तर आपण त्यांच्याविषयी मार्ग पण त्या सांगत असतात. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर या माझा सर्व कारभार पाहत होत्या. पंचांग, ग्रंथ किंवा इतर साहित्य मला जे लागत होतं ते अगदी 2 मिनटं 5 मिनटाच्या आत ते आणून देत होत्या. आता मी एकटा राहिलेलो आहे, मला ते सापडत नाही, अवगत होत नाही. त्यासाठी मी एक अगरबत्ती घेतो, तिच्या फोटोजवळ अशी ओवाळतो आणि सांग मला ती वस्तू कुठे ठेवलेली आहे. तर ती सहज मला दुसऱ्या क्षणाला माझ्या स्मृती जागी होतात आणि ती वस्तू सापडते. हा माझा अनुभव मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगित आहे. जे श्राद्ध करीत नाही, जे मातेचे श्राद्ध मातृगयात किंवा नंतर पितृगयात जाऊन करत नाही, त्यांना भोग प्राप्त होणारच आहे. हे मी स्वतः माझे जीवन आयुष्यात मी स्वतः ज्योतिषशास्त्र असल्याकारणाने अनेकांच्या लोकांशी माझा संबंध येतो, पिढ्यांशी संबंध येतो. तर त्यात मी दुःख अत्यंत बघितलेले आहे. चांगली सुबुद्ध माणसं, शिकलेली सवरलेली माणसांना दुर्बुद्धी सुचते, व्यसनाधीनता येते, लक्ष्मी निघून जाते, गंभीर रोगास सामोरे जाते, अपमृत्यू येतो, संतान होत नाही, संतान मृत्यू पावते, अकाली मृत्यू होते, शिक्षा होते, सामाजिक हानी होते आणि असे अनेक प्रकारचे भोग नशिबी येत असतात. म्हणून श्राद्ध करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मातृगया आणि पितृगया श्राद्ध केल्याने आपल्याला प्राप्त होत असते, हे लक्षात घ्या. आपण वर्तमान पिढीने मातृपितृ श्राद्ध करून आपल्या पिढीची श्राद्धविधी दाखवायला हवं आहे. म्हणजे आपण कालांतराने मृत्यू झालो तर आपली पण श्राद्ध आपल्या मुलांनी करायला हवी. अन्यथा आपण जर मरणानंतर आपल्या आईवडिलांची श्राद्ध केली नाही तर आपले मुले पण करणार नाही व आपले आत्मे तृप्त होणार नाही, हे पण स्वतःवरून लक्षात घ्या. मरणानंतर अतृप्तता, अघोरीपणा आपले नशिबी येईल, हे काळे दगडावरचे देश आहे. आपण आज जे आईवडिलांचे श्राद्ध करीत आहात तर आईवडिलांची तृप्तता तर होणारच आहे, त्यांचे आशीर्वाद पण प्राप्त होणारच आहे. आपले पाठीशी सदैव आपले मातापिता या जगात नसले तरी ते राहणार आहे, लक्षात घ्या. आपली उन्नती ही आईवडिलांच्याच नावावरून घरावरून झालेली आहे. त्याबद्दलची थेट कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे श्राद्ध करणे होय. एखादी वस्तू, TV, 4 व्हीलर, फ्रीज, कॅम्प्युटर, कुठलीही वस्तू घ्या, त्या वस्तू प्रत्यक्ष कितीही चांगल्या असल्या तरी त्या विकल्या जात नाही, कोणी घेत नाही, हे लक्षात घ्या. सर्व वस्तू या कंपनीच्या नावावर विकल्या जातात.
तसेच आपले जे मोठे आपण जे होतो संपत्ती मिळवतो ती सर्व मातापित्याच्या नावाखाली आपले घराण्याच्या नावामुळे आणि आपली सर्व जगात जी ओळख होते ती आपल्या आईवडिलाच्या नावावरून, आईवडिलाच्या कर्मावरून आणि आईवडिलांच्या घराण्यावरून. म्हणून याची कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे श्राद्ध करणे. श्राद्ध श्रद्धेने करा आणि मनाने करा, तनाने करा, धनाने करा. त्याला कुठलीही आडाथी आणू नये. खर्च कितीही काय थोडासा खर्च येतो. त्यांनी तर सगळी संपत्ती तुम्हाला अर्पण केली आहे, तुम्ही थोडंसं त्याला दान हे करा, एवढंच. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजचा कार्याचं समापन करतो.